नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई-नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. जॉब रिलेटेड काही पण अपडेट असली की आपण या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो. या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला तुम्हाला काय करायचं, सबस्क्राईब करायचं फॉर रेग्युलर अपडेट. सोबतच आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. त्या लिंकवर जाऊन तुम्ही टेलिग्राम ग्रुपला जॉइन करा. जॉब रिलेटेड आपले जे काही छोटे-मोठे अपडेट असतात, आपण त्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकत असतो. तर बघा, सर्वात महत्त्वाची आजची अपडेट हीच आहे की जे विद्यार्थी आता हॉल तिकीटची वाट बघत होती, तर ऑलमोस्ट सर्व दिवसांचे जो आपला शेड्यूल आहे, त्या शेड्यूलनुसार बघा, इथे जो एक्झामचा शेड्यूल दिलेला आहे, त्या शेड्यूलनुसार ऑलमोस्ट सर्व जिल्ह्यांचे आता हॉल तिकीट्स आलेले आहेत. इव्हन 40% आणि 50% सर्व हॉल तिकीट्स आलेले आहेत. ते आता हॉल तिकीट तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. ते हॉल तिकीट डाउनलोड कसं करायचं त्या संदर्भात पण तुम्हाला मी माहिती देतो. आणि बघा मित्रांनो, काही विद्यार्थ्यांचे मला मेसेज येतात की एक्झाम सेंटर त्यांना दूर मिळालेलं आहे. तर आता काय करणार? आता एक्झाम आता बघा, तुमची आता अगदी तोंडावर येऊन पडलेली आहे एक्झाम. आणि असं होऊ शकते आता IBPSनी अशी काळजी घ्यायला पाहिजे होती, की ज्या विद्यार्थ्यांनी जे सेंटर टाकलेलं आहे, ते सेंटर द्यायला पाहिजे होतं किंवा त्याच्या जवळपास जे सेंटर आहे, ते सेंटर अलॉट करायला पाहिजे होतं. पण आता तसं झालेलं नाही. काही-काही विद्यार्थ्यांना खूप दूरचे सेंटर मिळाले आहेत. फॉर एक्झाम्पल अ, ज्यांचं प्रॉपर नगर जिल्हा वगैरे आणि त्यांनी नगर जिल्ह्यातून अप्लाय केलेलं आहे, किंवा सेंटर नगर जिल्हा टाकलेला आहे, त्यांना नागपूर पण त्या विद्यार्थ्यांना काय झालेलं आहे, नागपूर सेंटर पण मिळालेलं आहे. पण आता तुम्ही आता शेवटी काही करू शकत नाही मित्रांनो. इथे एक्झाम सेंटर कधीच चेंज होत नाही. आपल्याला माहिती आहे की एकदा हॉल तिकीट आली की ते एक्झाम सेंटर फायनल असते. तर जे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत, त्यांच्या उपलब्ध संख्येनुसार पण कधी-कधी आपलं परीक्षा सेंटर ठरत असते. तर ते एक कारण असू शकते. पण आता तुम्हाला काय करायचं आहे, जर तुमचा स्टडी झालेला असेल, बघा मी सरळ-सरळ डायरेक्टच सांगतो. जर तुमचा स्टडी चांगला झालेला आहे, तुम्हाला वाटतंय की तुम्ही कट ऑफ क्लिअर करू शकता. जर तुमचा स्टडी चांगला झालेला असेल, तर 100% तुम्ही एक्झामला जा. पण जर तुमचा स्टडी तितका झालेला नसेल आणि तुम्हाला कुठेतरी डाऊट येत आहे, की उगाच कशाला पैसे खर्च करायचे, पुन्हा ₹1000-1500 याच्यामध्ये एक्झामला जाण्यात वेस्ट कशाला करायचे? असा जर कुठलाही तुम्हाला तुमच्या तयारीवरती डाऊट असेल, तर मग त्या विद्यार्थ्यांनी नाही केलं तरी चालेल. पण तुमची थोडी जरी तयारी आहे, तुम्हाला वाटतं की 70% जरी तुमची तयारी आहे मित्रांनो, तर अवश्य तुम्ही एक्झामला जायला पाहिजे. तर मला हेच सांगायचं होतं. आणि त्याच्यानंतर जी आपली नेक्स्ट महत्त्वाची अपडेट आहे बघा, ही प्रेस नोट पण आलेली आहे. आणि या नोटनुसार आता इथे वाचून घ्या तुम्ही. जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत आता गडचिरोलीतर्फे जरी नोटीस असलं तरी हे सर्वांना लागू होत आहे. आरोग्यसेवक महिला, आरोग्यसेवक पुरुष आणि 50% आरोग्यसेवक, अंगणवाडी पर्यवेक्षिका या सर्वांची जी IBPSनुसार एक्झाम होणार आहे 18 जुलै ते 30 जुलै दरम्यान, त्या सर्वांची हॉल तिकीट्स आलेली आहे आणि हॉल तिकीटची लिंक पण त्यांनी दिलेलं आहे. तुम्हाला काय करायचं, प्रत्येक जिल्ह्याच्या झेडपीच्या लिंकवरती जर गेलं, तर तुम्हाला तिथे ती लिंक मिळून जाईल आणि तुम्हाला एक्झामसाठी हजर राहायचं आहे. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. दुसरा हा शेड्यूल इथे दिलेला आहे. तुम्ही शेड्यूल पण बघून घ्या. आता सर्व ऑलमोस्ट प्रत्येक दिवसानुसार जे हॉल तिकीट आहे, फक्त ग्रामसेवक जर सोडलं, तर बघा इथे ग्रामसेवक सोडून आता सर्व दिवसांचे हॉल तिकीट इथे अवेलेबल झालेले आहे. मुख्य सेविका, त्याच्यानंतर परिचारिका, आरोग्यसेवक आणि आरोग्य सेवक 40 आणि 50% या सर्वांचे हॉल तिकीट अवेलेबल झालेले आहे. तुम्हाला फक्त जायचं आहे. आणि तुमच्यासोबत जर असं काही झालेलं असेल, तुम्हाला वाटत आहे की मला पण एक्झाम सेंटर दूर मिळालेलं आहे, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये येऊन तसं टाईप करू शकता की येस, मला पण दूर मिळालेलं आहे. पण जर तुमची एक्झाम आता आहे, तर एक्झामला जावंच लागेल. याच्यावरती आता तुम्ही सध्या काहीच करू शकत नाही. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर लिंक पाहिजे असेल, तर बघा मित्रांनो, आणि बऱ्याचशे आता झेडपीचे पण निकाल आलेले आहेत. झेडपी फक्त आता 2 ते 3च जिल्हा झेडपीचे 40% आरोग्यसेवकचे निकाल बाकी आहेत. निकाल ग्रामसेवकचे पण बाकी आहेत. आरोग्य सेविकेचे बरेचसे निकाल आलेले आहेत. आणि हे संपूर्ण माहिती आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकलेली आहे. डायरेक्ट जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. हॉल तिकीट डाउनलोड करायसाठी बघा, 19, 22 आणि 23 जुलैचे हॉल तिकीट आलेले आहेत. इथे जो मी लिंकवरती जाऊन आपण हॉल तिकीट डाउनलोड करू शकतो. त्याच्यानंतर काही निकाल आलेले आहेत आज बघा. बुलढाणा झेडपी, आपले ANMचे निकाल आलेले आहेत. इथून तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याच्यानंतर आपण इतर जिल्ह्याचे पण टाकलेले आहे. झेडपी आरोग्य सेविका नागपूर यांचे पण आलेले आहेत. तर इथे जाऊन तुम्ही सर्व आपल्या या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर बघा, इथे भंडाऱ्याचा निकाल आलेला होता आणि भंडारा आरोग्यसेवक 40%चा कट ऑफ या प्रकारे गेलेला आहे. संपूर्ण माहिती आपण या ग्रुपवरती टाकलेली आहे. तुम्हाला फक्त व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन जी लिंक मिळेल, त्या लिंकवरून जाऊन तुम्ही डायरेक्ट जॉइन व्हा. तुम्हाला संपूर्ण जे निकाल आहेत, तुम्हाला जर डायरेक्ट डाउनलोड करायचं असेल, तर इथे तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करू शकता किंवा संबंधित जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवरती जा. जे काही अपडेट्स आहेत तुम्हाला तिथे मिळून जाईल. तर ही लिंक आहे आपली हॉल तिकीट डाउनलोड करायची.
तर हॉल तिकीट डाउनलोड करताना तुम्हाला काही इश्यू येत असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. बघा एकदा तुम्ही हॉल तिकीटच्या लिंकवरती क्लिक केले, जे आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकलेली आहे, तर या प्रकारे तुम्हाला बघा इथे इंटरफेस ओपन होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या भाषेमध्ये हॉल तिकीट डाउनलोड करायचे, इंग्लिश, मराठी, त्याप्रकारे तुम्हाला सिलेक्ट करायचं. रजिस्ट्रेशन नंबर टाका तुमचा, तुमच्या फॉर्मवर दिलेला असेल. त्याच्यानंतर डेट ऑफ बघा इथे मिस्टेक बरेचसे विद्यार्थी करतात, इथे काळजीपूर्वक बघा. हॉल तिकीट करा. काही विद्यार्थी डाउनलोड नसेल होत, तर त्याच्यामागचं कारण असं हे असू शकते, की तुम्हाला जर DOBचा फॉर्मॅट टाकायचा आहे, तर बघा डेट त्याच्यानंतर मंथ आणि इयर असा फॉर्मॅट टाकायचा आहे, जेणेकरून तुमचे हॉल तिकीट तेव्हाच डाउनलोड होईल. त्याच्यानंतर कॅप्चा एंटर करा आणि तुमची 100% आता हॉल तिकीट इथे डाउनलोड होऊन जाईल. ऑलमोस्ट सर्व हॉल तिकीट जनरेट झालेलं आहे. फक्त ग्रामसेवक जर सोडली आपण, तर ग्रामसेवक सोडून सर्व हॉल तिकीट आता जनरेट झालेले आहे. तुम्ही सर्वांनी हॉल तिकीट डाउनलोड करा. तिथे जे काही डिटेल्स दिलेले आहेत, तुम्हाला काय पाहिजे, हॉल तिकीटसोबत काय-काय सोबत न्यायचं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला फोटो न्यावा लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला ओरिजिनल आय-डी प्रूफ लागतो आणि आय-डी प्रूफची झेरॉक्स. या 3 गोष्टी तुम्हाला कॅरी करायच्या आहेत आपल्या एक्झाम्सला जाण्याआधी. तर ही संपूर्ण माहिती आहे मित्रांनो. याच्यामध्ये आणखी जर तुम्हाला हॉल तिकीट रिलेटेड काही इश्यू असेल, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा. जर हॉल तिकीट डाउनलोड होत नसेल तर. पण ऑलमोस्ट सर्व आता हॉल तिकीट्स आलेले आहेत. 40% आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, त्याच्यानंतर आरोग्यसेवक 50% यांचे पण हॉल तिकीट आलेले आहे. तर हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या आणि ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम. याच्या रिलेटेड आणखी काही डाऊट असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. थँक यू व्हेरी मच.